एक माझ्या कीर्तन हसना टाळे वाजना विठ्ठल म्हणा शेजारच्याला बी टाळे वाजून देणार त्याला डावचाचा टाळे वाजन म्हणलं त्याला का त्रास देतो म्हणलं माझ्यावर कर्ज आहे मग आम्ही फेडाव का काय बोमलत फिरला मूर्ख येतात किती जात येतात हिशोब ठेव ना 10 कमान 5 खर्च करा होईन का कर्ज 10 कमी टन चिप येतो पिशलरी माझी मनापासून प्रथा आहे ब्राह्मण घरमध्ये तर कुणाच कर्ज नसावं जर एखादे असले तरी टेन्शन घ्यायचं नाही होऊन दे कर्ज ज्याच्यावर कर्ज तेच खरा मरत कर्जवाले म्हणते ना आता शिक थोडा आधार भेटला होऊन दे कर्ज फिटलं तर फिटलं निमा अर्ध पोरग आहे ना मरद परत भरायचा अर्ज काढायचं कर्ज पण कीर्तनात मोकळं बसायचं विठ्ठल बोले तैसा चाले त्याची वंदी न पावले जो जसं बोलतो तो तसं वागतो त्याच्या चरणाचं वंदन मी करेन त्याला नमस्कार करीन तो बरं म्हणतात विचार प्रगट करणं सोपे ते आचरणात आणणं अवघडे आणि कृती आणि विचार ह्याच्यात जर फरक पडला तो लोक चपलने हाणत्यात विठ्ठल जे बोलण्यात आहे तेच आचरणात पाहिजे जे पोटात तेच पोटात याचा समन्वय जर आपल्या जीवनात आला तर त्याची वंदी न पावले जगातलं सगळ्यात सोपं वाक्य हे बर का बोले तैसा चालेंच्याची वंदी न पावले बोलायला सगळ्यात सोपं वाक्य पण जगायला सगळ्यात अवघड वाक्य सुद्धा हेच विठ्ठल आणि बोले तैसा चाले याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रभू रामचंद्र जसं बोलले तसं वागले म्हणून आजही ते पूजनीय आहेत वंदनीय आहेत सन्माननीय आहे आदरणीय आहेत माननीय आहेत चिंतनीय आहेत वर्णनीय आहेत महनीय आहेत का बोले तैसा चाले रामाच्या जीवनाचे 3 प्रकार सांगतो बोले तैसा चाले चित्त देऊन ऐका मी स्वतः बोललो तरी तसं वागणार माझे वडील बोलले मी तसं वागणार आणि माझे गुरु बोलले मी तसं वागणार कस काय बोलिले वाल्मिक तैसेची करी बोलिले वाल्मिक तैसेची करी वर्धनी शब्द लक्षात ठेवा वाल्मिक ऋषी म्हणजे गुरु माझे जसं बोलले तैसेची करीन म्हणजे चाले वर्तोनी दावीन नामा म्हणे माझं गुरु जसं बोलले मी आयुष्यात तसंच वागल हे आत्ताच्या तरुणांनी ध्यानात ठेवा जी गुरुवर धावत आहेत ना ज्यांनी गुरुजींचा मार खाल्ला ते सध्या ऑफिसर आहेत तालुक्यात जिल्हे त्यांच्या ताब्यात आहेत गुरुजींचा मार खाल्ला पण जीवनाला शिस्त लागली अभ्यास केला अधिकारी झाले आणि जी गुरूंवर हाई गो हाले म्हशी वळते येडे बाबळे कुत्र खाई नाही गावात का गुरुवर निष्ठा नाही आणि ज्यांनी गुरुवर प्रेम केलं गुरुचा शब्द प्रमाण मानला बोलिले वाल्मिक तैसेची करीन माझे गुरु बोलले मी तसं वागणार पहिला जीवनाचा भाग बोले तैसा चाले हे जेव्हा चालू बरं का नीट ऐका दुसरा विषय मी स्वतः बोललो मी सुद्धा तसंच वागणार माझा शब्द गेला ना आणि रघुकुलाची रीत आहे रघुकुल रीत सदा चले आई प्राण जाय पर वचन न जाय जीव जाईन पण शब्द जाणार नाही रघुवंशाची रीत आहे विठ्ठल आता प्रभू काय बोलले होते कसं वागले ह्याचा एक सिद्धांत सांगतो म्हणजे लक्षात येईल राम रावण युद्धाच्या अगोदर विभीषण त्या पार्टीतून फुटला सध्या फुटाफुटीचा सीझन आहे कुणी कुणीकडे फुटत आणि कुणी कुणीकडे उड्या हाणते आणि ही फुटाफुटी पहिल्यापासूनच आणि फुटल्याशिवाय प्रगतीच नाही विठ्ठल रावण सोडून विभीषण रामाकडे आला आणि रामाकडे विभीषण आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राने सगळ्या वानर सेना एकत्र केलं म्हणजे राज्याभिषेकाची तयारी करा म्हणजे कोणाच्या विभीषणा कुठला राजा बनवायचा लंकेचा लंकेचा राजा रावण आहे अजून मारायचा आहे
आणि आधीच राज्याभिषेक. तुम्ही येडेवणी करू नका, सांगतो तेवढं ऐका. या साहित्य घेऊन बरीच जण आधीच गुलाल आणतात बरं का. कॉन्फिडन्स असतो पण मग पडल्यावर परत रिटर्न करतात. मग ते निम्या पैशानेच घेतात माघारी, परत फुल पैसे कोण रिटर्न देत नाही. अगोदर आत्मविश्वास असावा. प्रभू म्हणले हा मला शरण आलाय, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म या लागी शरणागता शरण्य मीची एक. बस राज्याभिषेक करून टाका. आणि वानर सेनेत प्रभू रामचंद्र बोलून गेले की आजपासून लंकेचा राजा कोण? विभीषण. प्रभू रामचंद्रांनी काय केलं? बोले. शब्द ध्यानात ठेवा, बोले. हनुमंतराने हळूच बाजूला घेतलं. प्रभू येडेवणी करू नका, तुम्ही जरी जगाचे बाप असले तरी असं फुपलू नका. कोणचा दिवस कसा सण काळ कसा फिरेन सांगता येत नाही. तुम्ही ज्या दिवशी राज्यावर बसणार होते त्या दिवशी तुमच्या आईची बुद्धी फिरली आणि तुम्हाला वनवासात यावं लागलं. तुम्ही लागले का दुसऱ्याला राजा बनवायला? प्रभू म्हणले तू येडेवणी करू. मी किंग होत नाही, मी किंग मेकर आहे. मी स्वतः पद घेत नाही, पदावर बसवणारी माणसं निर्माण करणारी माझी जात आहे. विठ्ठल. काय काय माणसं किंग नसते, किंग मेकर. बाळासाहेब ठाकरे पद नाही, पण ती माणसं तयार करण्याची ताकद किंग मेकर त्याला म्हणे. प्रभू म्हणले माझं जाऊन दे, म्हणले ह्याला राजा बनवला विषय सम. हनुमंतराय म्हणले तसं शब्द महागारी घ्या. रावण काय सोपा नाही. मी लंका बघून आले, तुम्ही अजून बघितली नाही. तेव काय बारीक नाही. 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1.25 लाख तू 1.5 पण तू तेव काय कच्चा नाही. रावणाची मेजॉरिटी बारीक आहे का? आणि त्या काळात जर लाडकी बहीण योजना असती, अय ब्राह्मण घर सरकारनं दुसऱ्या दिवशी बंद केली असती. अख्ख्या महाराष्ट्राच्या वाटणीचा मला एकाच्याच घरात गेला असताना 80,000 बायका ते गेल्या लाडक्या बहिणीत. सुना 1.25 लाख आणि नाच सुना 1.5 लाख. महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं असतं सांगा ना तुम्ही. बिड्या वडायचं राहिलं असतं ना महाराष्ट्र बाकीचं. म्हणले बंद करून टाका योजना. एवढं सोपं नाही हो मेजॉरिटी. आणि लाडकी बहीण केवायसी केली का? करून घ्या. नाही आयशा लाभाद चुकला आणि तुका म्हणे वाया गेला. लाडकी बहीण. लाडका दाजी मेला कागद वागू वागू. जाशी येतो ये घरी, जाशी येतो ये घरी. OTP येईना, लॉग इन व्हायना, आधार कार्डाला मोबाईल लिंक व्हायना. फुल टेन्शन मध्ये दाजी सुद्धा सध्या. आता मुदत वाढविल्यामुळे जरा थोडा धीर आलाय काय कायला. मध्ये 2 हप्ता लेट झालं तर काय काय बहिणीला टेन्शन मध्ये गेल. त्या मलाच फोन करायच्या, मावले हप्ता अगं मला सप्ता बघ ना. आपला आता 125 वर्ष त्याच्यावर ध्यान द्यायचं का? तू हप्ताच नाही तिकडून घेऊन सप्त्याला द्यायच्यात. म्हणजे हप्त्याचं सप्त्याला पदरचं घाला ना थोडंफार. लाडकी बहीण लाडकीच असते. बहिणीचं भावाला प्रेम असतं. संसार बघा महिला म्हणजे किती चिकाटीनं करत्या. संसार करताना तेलातलं पैसे काढत्या, मिठातलं काढत्या, जिरीतलं काढत्या, मोहरीतलं काढत्या, नवरच्या खिशातलं काढत्या, पैसे काढत्या, गल्ला गोळा करत्या, माहेरला जात्या, साडी घेत्या आणि अख्ख्या गावाला सांगतात माझ्या भावानं घेतली. घेईन त्याला विड्या वड्या मिळाला तुम्हाला साड्या घ्या मोकळाय का तेव्हा? रांगत जाताना सांगत येतात खायचं एका जण, गायचं एका जण, वर मालकाला साडी दाखवते भावाने घेतली. ते बी म्हणतो छान आहे यार, तुझाच माल आहे. कपडे धुताना नोटा कुठं गायब होत्यात हे जरा बघत जा. नवऱ्यातच पैसे चोरीत येतात आणि तिकडे जाऊन 2 पिवळं मनी करून आणतात आणि इकडे आले म्हणतात माझ्या भावाने मनी केलं. अरे त्याच्या मनी नाही ध्यानी नाही. आणि तुम्हाला मनी करा त्याच्या खिशात तर मनी पाहिजे ना. तेच भिकार भाजणे म्हणे बोंबलत फिरतं. तुम्हाला कधी मनी करायचा? बहिणीचं भावा प्रेम असताना जरूर असावं. उलट आता ते राहिलं नाही. जमिनीला किंमत वाढल्यामुळं बहीण भावा अर्ज टाकती. बहिणीच्या विमानात लई नसतं पाप, पण दाजी आगाव असतो. सही देऊ नको पैशाशिवाय. पैसा आज असल उद्या नसल, नाती आयुष्यभराची आहे. पैशासाठी नाती तोडू नका. विठ्ठल. रावण काय सोपा आहे का? हनुमंतरानं सांगितलं शब्द माघारी घ्या. हा तुम्ही असं समजू नका, गृहीत धरू नका. कधी बी लोक फिरू शकते. असं शब्द द्यायचं सोपं आहे, सांभाळायचं अवघड आहे. तुम्ही बोलून गेले पण चालायचं अवघड आहे. अगोदर रावण मारायच्या आधी राज्याभिषेक असतो का? बोललो रामाच्या धनुष्यातून सुटलेला बाण जसा माघारी नाही, तसा रामाच्या मुखातून गेलेला शब्द सुद्धा रिटर्न नाही. हनुमंतराने विचारलं प्रभू यदा कदाचित जर रावण मेला नाही तर ह्याला राजा कुठला बनवणार? त्यावेळेस प्रभू रामचंद्राने सांगितलं त्याला तर मी म्हणले दुपारीच हाणणार आहे, पण झालंच काय कमी जास्त. जर लंकेचा राजा बनवता आलं नाही, मी स्वतःचा राज्याचा त्याग करेन.
विभीषणाला अयोध्येचा राजा बनवेन, पण राजा बनवेन या शब्दामध्ये मी शब्द माघारे घेणार नाही. ही बोलण्यावर निष्ठा होती आणि अशी बोलण्याप्रमाणे जी माणसं चालतात तीच माणसं वंदने आहेत अभंगाच्या. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, बोले तैसा चाले त्याचे वंदे रामचंद्र चालले त्याचे वंदे न पावले. मी तर म्हणतो सध्या हा अभंग ना कलियुगात कसाच फिट बसत नाही. सध्या काय बोलल्याप्रमाणे वागतात का हो? राजकारण्याने तर ह्या शब्दाचं पूर्ण वाटोळ केलंय. कर्जमाफी करू, पोलीस भरती करू, 1500चे 2100 करू, शेतकऱ्याला हमी भाव देऊ. कधी वर गेल्यावर आश्वासन नुसतं बोलेच हे सरकार नाही. ह्याच्या आधीचं बी हेच. हे काय नसतं, सगळे एकाच माळेचे म्हणे, सगळे शेम टू शेम. ह्यांना बाहेर काढायचं आणि त्यांना लपवायचं आणि त्यांना, ही टोटल शेम आहे. ही सिस्टीमच असते, फक्त आपल्याला येडं करायचे. फक्त बोलेच चाले कुठे. पण बोलण्याप्रमाणे जर चालला, तुम्ही राजकारणात असल्या तरी लोक तुम्हाला वंदनीय करणार. विडवलं बोले, गुरु बोलले तसं वागलो, स्वतः बोललो तरी तसंच वागलो, शब्द फरक नाही. आणि माझे वडील बोलले त्या पद्धतीनं मी वागलो. राम सांगतोय बरं का, बोले तैसा चाले. वडील बोलले तसं कसं काय प्रभू रामचंद्र? राजा दशरथ ज्यावेळेस लढाई करण्यासाठी गेले, राजा दशरथाच्या रथाचं सारथ्य कैकई करत होती बरं का. नीट ऐका, जी म्हणतात ना हिंदू धर्मामध्ये महिलांना दुय्यम स्थाने, त्यांची डोकी पहिली टाप असली पाहिजेत. जरा अभ्यास नीट कर. 5,000 वर्षापूर्वी कृष्ण झाले, राम 7,000 वर्षापूर्वी. 7,000 वर्षाच्या अगोदर दशरथ राजाच्या रथाचं सारथ्य करण्याचा मान एका स्त्रीला होता. ही हिंदू धर्माची पावर आहे. विडवलं सगळ्या क्षेत्रात महिला टॉपला सध्या. गायक, वादक, IPS, PSI, कलेक्टर, प्रांत आमदार, खासदार, पंतप्रधान, राष्ट्रपती सुद्धा महिला. द्रौपदी मुर्मू हाय का ना. देश तुमच्या ताब्यात. हे राष्ट्रपती तर आपण फक्त पती. पण किती ताकद आहे.
त्याच्यामुळे स्त्रियांना नावं ठेवण्याचा कोणाचा अधिकार नाही. आमच्यातली काय काय मंडळी टीका करतात की एखादी गोष्ट महिलांना सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, लगेच पुढे त्याला सांगून टाकतात. नीट ऐका, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं आणि मग जन्माला यावं लागलं. वाजवा टाळी, जरा जोरात वाजवा. तुम्हाला काय भुका लागल्यात आहे का काय बरं नेमकं? म्हणजे आम्हीच वरच्यांनी आरडायचं, तुम्ही काय आमच्या खेळात नाही का काय? एक तर गॅप जास्त झालाय, जरा प्रसन्न बसा, जरा हातानं टाळी, तुमचा रिस्पॉन्स इथपर्यंत आमच्या कानावर जरा आदळू द्या जरा. भुका तर लागल्या पाहिजेत ना परत आपल्याला, का काय लोड आहे? हा, शिरत चेहरे घेऊन बसायला हे काय दवाखाना आहे का? एक माझ्या कीर्तन हसना टाळी वाजवणं विठ्ठल म्हणा, शेजारच्याला बी टाळे वाजवून देणार, त्याला डावचाच्या टाळे वाजवून. म्हणलं त्याला का त्रास देतो? म्हणलं माझ्यावर कर्ज आहे, मग आम्ही फेडाव का काय? बोमलत फिरला मूर्ख, येतात किती जात येतात हिशोब ठेवू ना. 10 कमान 5 खर्च करा, होईन का कर्ज? 10 कमी तो चिप येतो पिशलरी. माझी मनापासून प्रथा आहे, ब्राह्मण घरमध्ये तर कुणाच कर्ज नसावं. जर एखादे असलं तरी टेन्शन घ्यायचं नाही, होऊन दे कर्ज. ज्याच्यावर कर्ज तेच खरा मरद. कर्जवाले म्हणते ना आता शिक थोडा आधार भेटला, होऊन दे कर्ज. फिटलं तर फिटलं, निमार्द पोरग आहे ना मरद, परत भरायचं अर्ज काढायचं कर्ज, पण कीर्तनात मोकळं बसायचं. विठ्ठल स्त्रीची ताकद रथाचं सारथ्य करते. म्हणून मुलामध्ये मुलीमध्ये भेद करू नका. मुलीला जगू द्या मुलाच्या समान, वाचवा मुलीचा प्राण. मुलगीच आहे भारतीय संस्कृतीची शान, मुलगीच ठेवते आई बाबाच्या कष्टाची जाण. म्हणून मुलीच्याच पोटी जन्मले तिला श्रीकृष्ण भगवान. देवील पण अगोदर देवकी आली पाहिजे. स्त्रियांना कमी लिहू नका. पण काय लोकांची डोकी का बिघडल्या तीच कळलं ना. परवा एका गावात कीर्तन गेलो, जोडीने माझ्या पाया पडलं 10,000 रुपये ठेवले, मी खिशात टाकलं. ते मला महाराज ही माझी मिसेस आहे. म्हणलं छान आहे तुमचा राम सीतेचा जोडा, आनंदानं संसार सांगा पोरगा होईन का पोरगी? मग मला कळालं 10 कशासाठी दिल्यात, प्रलोभन. मी बी 100% सांगितलं, म्हणलं विचारतोय म्हणजे पोराचीच अपेक्षा आहे. म्हणलं कावळा बसायला आणि फांदी मोडाय शब्द फेकाय काय अडचण आहे? म्हणजे 100% पोरगाच होणार. त्याने बाह्याच मागं सारल्या, पोरगा नाही झाल्या. मी म्हणलं पोरगी नक्की होणार. आता मुलगा नाही आणि होऊन दे ना मुलगी, काय अडचण आहे? मुलगी उलट इज्जत जपते तेवढा पोरगा जपत नाही. बाप जर उपाशी झोपला तर मुलगी पुढलं तर ते बाबा उठा, जीवन घ्या, 2 घास खा, तुमची गोळी खा, मग झोपा. तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. मुलगी किती जिवाळा आहे, पोरग तसं नाही, ते खिडकीतून बघतो. झोपले कर म्हातार, पडू द्या त्याच्या वाटण्याच्या मीच चपात्या चूप येतो. म्हणलं अरे खाण्याच कसं ध्यान आहे, जरा बापा बी ध्यान दे ना. शाळा भरली, बापाने विचारलं मुलीला किती वया लागतात? 10. आणि पोराला विचारणार तुला किती? मला आणा 25. काय शाळा पेटवायची का काय? एवढ्या वयाचा तो लिहत अभ्यास तर करीत नाही, वजाला वह्या कशाला तुला? हे असली पोर आहेत. मुलगी असावी पण कशी? कन्या तरी विचार संपन्न संस्कारण युक्त असावे. कन्या तरी आईशी देई जैशी मीरा मुक्ताबाई. असं रत्न आपल्या पोटी असावं. स्त्रियांना कमी समजू नका. काही सत्य करत होते, हिता आपला विषय चाललाय. पुढं बाण मारण्यामध्ये दशरथ राजा एकाग्र झालेले आहेत. आणि काही मातेच्या लक्षात आलं की थोड्या क्षणामध्ये रथाचा चाक निष्ठून पडणारे एक्सल तुटला होता. आणि रथ कोसळला की आपण दोघंही कोसळणारे. काय करायचं? तू म्हणताना राजा दशरथाने कैकेयीला कशाला लढायला सोबत नेलं? ती सुद्धा लढणारीच होती, शास्त्र धर्म जाणणारी होती, धनुर्विद्येत निपुण होती. आणि पूर्वीच्या काळातले राजे धर्मपत्नीला लढायला सोबत का नेत होते? तर आपलं मनोबल वाढवण्यासाठी. आणि धर्मपत्नी मनोबल वाढवणारी असावी, खचवणारी नसावी. मालकाने एखादा निर्णय घेतला तर म्हणले पाहिजे छान आहे, आपण सगळेजण मिळून ह्याच्यातून सकारात्मक मार्ग काढू, काळजी करू नका. नाही तर बाईन तुम्ही कशाला असल्या नादात मेलाच त्यो. पहिल्याच घासाला खडा बाई कुणीच खचिवल्या, बाकीच्यांकडे आधार मिळायचा कसा? तुम्ही उभारी द्या, खचू नका, पण चांगल्या कामालाच उभारी द्या. हे बी महत्वाचं आहे. आता वायला निघायला देताना उभारी. विठ्ठल
मनोबल वाढवणारी काही होती. रथाचं चाक निष्ठून पडणारे काय करायचं, एका हातानं लगाम आणि रथाचं असणारं चाक निष्ठून पडण्याच्या वेळेस आपले एक बोट मायबाप त्या चाकामध्ये अडकवलं, चाक जाग्यावर दाबून ठेवलं. काय पावर असेल करी काय माहिती. आणि युद्धामध्ये विजय प्राप्त झाला आणि दशरथ राजाने सांगून टाकला, आजचा विजय एकच व्यक्ती कारणीभूत आहे, तिचं नाव काय, माग. प्रसन्न आहे तुझ्यावर, काय मागायचंय माग, आता मागणार नाही. वेळ आली, वेळ आली. कधी काही चांगलीच होती हो. ही मंत्र आहे ना, मंत्रा ही संगत लय वाईट आहे. मी तुम्हाला खरं सांगतो, मी दुर्योधनाला वाईटच मानत नाही. मामा पहिला हा नाही पाहिजे होता, शकुनी. बऱ्याच मामाने भाचे बिघडवलेत. मामा भाचे परत पिकअप वर लिहितात वरून. मामा नीट पाहिजे हो. शकुनी मामा सारखा असल्यावर का भाचा उपजर यायचा. संगत वाईट विचाराची माणसं सोबत ठेवू नका. दुर्बुद्धी ते मना कायम ते वाईटच विचार करणार, चांगलं कधी नाही. संगत फार महत्वाची. आकाशातून पडलेला पावसाच्या पाण्याचा थेंब समुद्रात पडला खरेट होतो, नदीत पडला गोड होतो, इस्त्या पडला नष्ट होतो, फुलात पडला दो बिंदू होतो, शिंपल्यात पडला मोती होतो. थेंब एकच आहे, संगत भिन्न आहे. सज्जन को सज्जन मिले तो दो दो मारे बाता, दुर्जन को दुर्जन मिले तो दो दो मारे लाता. एक जणाने पेढा बनवला आणि बाजारात विकाय गेलं, बोरच्या बाजारात गेलं आणि कुणा संग दुस्ती करावे ह्याची अक्कल नाही. जिथं उंदरं मारायचं औषध विकतात तिथं पेढेवाल्याने दुस्ती केली आणि पेढेवाला मोठ्याने बोंबलायचं, लय गोडे लय गोडे. शेजारचं म्हणायचं खाल्लं की मरतय. ते त्याच्या पुढे ऐकायचं ना, लय गोड्याने खाल्लं की मरतय. रुपया भावाने नाही मला फोन केला, माऊली पेढ कसं काय खापाना. म्हणलं तू कोणत्या गेले तर म्हणलं उंदरावाल्या, तुला अक्कल आहे का म्हणलं, मिठाईवाल्या चौकात जा, एका तासात पेढ खालास. याला म्हणते संगत विठवलं. तुम्ही संगतीत कुणाचे आहे. वानरच होते पण रामाची संगत केली, त्यांच्याशिवाय रामायण पूर्ण होईना. सामान्य गोपाळ होते, कृष्णाची संगत केली, त्यांचं नाव घेतल्याशिवाय काल्याचं कीर्तन पूर्ण होत नाही. आणि दर्याखोऱ्यामध्ये राहणारे मावळे होते पण छत्रपतीची संगत केली, त्यांचं नाव घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होत नाही. संगत म्हणून तर म्हणतात ना, तुझी आहे संगती आणि झाली आमुची. म्हणून तुकोबाराय म्हणले, मला देवा अशा व्यक्तीची संगत घडवा. देव बसे